नमस्कार. आज आपण एका अशा केसबद्दल बोलणार आहोत ज्याने केवळ कायदाच नाही तर औद्योगिक धोक्यांकडे बघण्याचा संपूर्ण देशाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. ही गोष्ट आहे एका मोठ्या दुर्घटनेची, ज्यामधून आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक असा नियम बनवला जो इंग्रजांच्या 100 वर्ष जुन्या कायद्यापेक्षाही खूप जास्त कडक होता. ही कहाणी सुरू होते डिसेंबर 1985 मध्ये. विचार करा, दिल्लीच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका कारखान्यातून ओलियम नावाचा एक भयानक विषारी वायू गळायला लागतो. संपूर्ण शहरावर एक भीतीचं सावट पसरतं आणि याच घटनेतून एका अशा कायदेशीर लढाईची ठिणगी पडते जी भारताचा इतिहास बदलणार होती. आता गंमत बघा, त्यावेळी जो कायदा होता तो तब्बल 120 वर्ष जुना होता, 1866 सालचा. त्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला की वाफेच्या इंजिनाच्या काळात बनवलेला कायदा या आधुनिक औद्योगिक धोक्यांचा सामना करू शकत होता का? तर मग आधी हे समजून घेऊया की नेमकं संकट काय होतं आणि दिल्लीवर हे विषारी ढग का पसरले होते ज्याने या ऐतिहासिक केसला जन्म दिला. ही घटना होती श्रीराम फूड्स अँड फर्टिलायझर्सच्या कारखान्यातली. ओलियम नावाचा विषारी वायू गळत होता, आणि तोही कुठे, तर दिल्लीच्या भरगच्च वस्तीत. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? हा कारखाना बंद करण्यासाठी न्यायालयात आधीच एक केस चालू होती आणि सुनावणी सुरू असतानाच ही दुसरी दुर्घटना घडली. याच मुद्द्यावर MC मेहता यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. या एका घटनेमुळे आपलं सर्वोच्च न्यायालय एका मोठ्या पेचात सापडलं. त्यांच्या लक्षात आलं की आपले जुने कायदे ते आताच्या काळात या मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीत. त्यावेळी कायदा होता तो स्ट्रिक्ट लायबिलिटी नावाच्या एका इंग्रजी तत्वावर आधारलेला होता. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या धोकादायक वस्तूमुळे नुकसान झालं की तुम्ही जबाबदार. पण यात एक मोठी अडचण होती. हा नियम फक्त जमिनीच्या अनैसर्गिक वापरासाठीच लागू व्हायचा. इतकंच नाही तर या कायद्यात कंपन्यांसाठी भरपूर पळवाटा होत्या. म्हणजे बघा, दैवी आपत्ती झाली असं म्हणायचं किंवा कोणा तिसऱ्याच माणसाने तोडफोड केली असं सांगून जबाबदारी झटकून टाकायची. या सगळ्या एस्केप क्लॉजेसमुळे हा जुना कायदा जवळजवळ निरुपयोगी ठरत होता. आणि हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आली. तेव्हाचे सरन्यायाधीश PN भगवती यांनी एक खूप महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की भारताला स्वतःच्या समस्यांसाठी स्वतःचे कायदे बनवावे लागतील. आपण कायम इंग्रजी कायद्यांवर अवलंबून राहू शकत नाही. आणि इथूनच खऱ्या अर्थाने एक कायदेशीर क्रांती घडली. सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला, एक असं नवीन तत्व मांडलं जे भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. बघा, न्यायालयाने काय केलं? त्यांनी जुनं कठोर दायित्व बाजूला सारलं आणि त्याच्या जागी आणलं निरपेक्ष दायित्व, म्हणजेच ॲब्सोल्यूट लायबिलिटी. जिथे जुन्या कायद्यात अनेक पण आणि परंतु होते, तिथे या